आताच्या काळामध्ये घरदार आपण मोठं बांधतो, घरदार मोठं बांधतो, वास्तुशांती करायची अजून। वास्तुशांती करण्याच्या अगोदरच त्या घराकडे पाहता पाहता माणूस जर मरण पावला, माणसाला वाटतं की बाबा घर एवढं बांधलं पण मध्ये राहायला भेटलं नाही, घर एवढं बांधलं पण मध्ये राहायला भेटलं नाही। माणूस मरतो पण मेल्यानंतर त्याची वासना घरामध्ये अडकल्यामुळं कुत्रा बनून त्या घरामध्ये राहावं लागतं। एवढी वासना घातक आहे। शेती प्रॉपर्टी भरपूर बागायतदार त्या ठिकाणी कमवली, शेती प्रॉपर्टी कमवली, पण ती शेती पाहता पाहता वाटतं की बाबा खडकाळ रानाला आपण एवढं महत्व आणून दिलं, बागायतदार आपण झालो, एवढी करोडची प्रॉपर्टी आपण कमवली, आता ही आपल्या पोरांच्या ताब्यामध्ये द्यावी लागते, म्हणून त्या ठिकाणी प्राणाला मुकला आणि मेल्यानंतर त्याच रानामध्ये बैल होऊन राबवताना लागलं मायबाप। एवढी वासना घातक आहे। आता वाटतं संक्रांतीला 50,000ची त्या ठिकाणी पैठणी आणली आहे, एकदाच लेवली माय, आता पुन्हा कसं करू की? घोगता घोगता जर बाई मेली काय करावं लागलो? एवढी घातक आहे। कापसाच्या रूपाने तिथं जन्माला यावं लागतंय, पुन्हा त्या ठिकाणी साडीचं रूप चालूच आहे। एवढी वासना घातक आहे। म्हणून म्हणतात वासनेचा संग होयंत काळी। वासनेच्या संगतीमध्ये तुम्ही गुरफटू नका मायबाप। आता पूर्वीच्या काळामध्ये या बाबांच्या वयामध्ये बँका नव्हत्या। धन जर कमवलं तर धन काय करायचं? धन जमिनीमध्ये पुरून ठेवायचं आणि धन पुरलेलं त्या ठिकाणी लोकांना सांगायचं नाही। आणि तसं जर माणूस मेला तर त्याला अपेक्षा असते एवढं धन कमवलं पण जमिनीतच राहिलं। हांड्यामध्ये धन आहे, मग त्या हांड्यावर सापाच्या रूपाने विंचवाच्या रूपाने त्या ठिकाणी वासना गुंतवून ठेवायची। आताच्या काळामध्ये धन साठवण्यासाठी बँका आहेत, फायनान्स कंपन्या आहेत, आपण धन आता साठवू शकतो मायबाप, पण ही वासना एवढी घातक आहे मायबाप। म्हणून सांगतात वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी, त्याला जन्म घ्यावाच लागतो मायबाप। म्हणून या वासनेमध्ये तुम्ही अडकून